महाराष्ट्रातील असा एक किल्ला जो भुयारी मार्गाने त्याच्या साप म्हणजे काय ह्याचे नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आज आपली ट्रिप निघालेली आहे रावळा फोर्टला. आमचे मेन ट्रेक लिडर आहे, लास्ट आहेत वाटतं कॅमेरा समोर. दिस इज प्रशांत गांगुडे. काका नमस्कार. म्हणा. नमस्कार. कुठे चालले तुम्ही आता? आम्ही आता इथे रावळ्या फोर्ट आहेत ना त्याच्यावरती चाललोय. सरळ रस्त्याने जायचा. सरळ आपले ते वस्तीवाले आहेत, तिथं माहिती घ्यायची तुम्हाला काय काय माहिती लागेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद काका. ट्रेकला सुरुवात केलेली आहे. फार उशीर झालाय, तुम्ही बघू शकताय सूर्य आमच्या डोक्यावरती आलाय. हा रात्री 1 वाजता अचानक एक मेसेज वरती प्लॅन झालेला आहे. हे 2 किल्ले दोन्ही आम्ही एक सोबत करणार आहे. आता आमचा मेन मोटोच हा आहे की अनएक्सप्लोर्ड जागा ज्या आहेत ना त्या एक्सप्लोर करायच्या आम्हाला. निंबूच आहे, आम्ही पाणी पिते, निंबूच पितो आम्ही. हा जो दिसतोय ना हा धोडप किल्ला आहे. हा जो डोंगर, याची आम्हाला इन्फो नाही, पण याची इन्फो आहे की हा रावळ्या किंवा जावळ्या आहे दोघांपैकी, पण याची इन्फो नाही. याचं चढायचं कुठे आहे तो रस्ता सापडत नाही. तर आम्ही असा प्लॅन बनवलाय, आम्ही पहिले याच्यावरती जाणार. हे तुटलंय का? हे जे तुटलंय का? हे इथं पडलेलं आहे बघा, पूर्ण तुटून पडलंय. तर हा फार रिस्की पॅच. आता हे आता पडू शकतंय आमच्यावरती. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी अडकलेलो आहे. हे गाईज पहिला पॅच आम्ही पार केलेला आहे, फक्त आमचा व्लॉग वाला खाली आहे. आता हा जो आहे ना हा काही किल्ला वगैरे नाही, दिस इज जस्ट टेकड़ी है जो दिख रहा है ना बीच में, ये सालेर है, ये धोडप किल्ला है. वो टोक दिख रहा है ना वो कंचन किल्ला आहे. तर गाईज आपण या ठिकाणी मेन पॅचला लागलेलो आहे. आता फार रिस्की पॅच आहे, खूपच डिफिकल्ट आहे. आणि इथं एक पाय खाली आणि तुम्ही 25 फूट खोल दरीत खाली जाऊन पडणार. हा सप्तशृंगी गड आहे आणि त्याच्या अलीकडे जो आहे तो मार्कंड ऋषीचा डोंगर आहे. त्याच्या अलीकडे हा आहे, हा जावळ्या आहे. आणि आपण जो चढतोय तो म्हणजे रावळ्या. या ठिकाणी बघू शकताय हा भुयारी मार्गाचा किल्ला आहे. यहाँ पे साप एका रिस्की पॅच वरती बसलेलो आहे. म्हणजे हा दगड कधी पडेल ना याची गॅरंटी आम्हाला बी नाही. तर मग एवढा मोठा रिस्क आम्ही घेतलेला आहे इथं बसण्याचा. तर त्यासाठी एक लाईक, एक शेअर,